रावेर लोकसभा मतदारसंघात सासरे विरुद्ध सून अशी लढत होणाऱ्या रक्षा खडसे यांना आता तिसऱ्यांदा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे। तर कामामुळे पक्षाने आपल्यावर विश्वास टाकला अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिलेली आहे। विरोधात कोणी असो मोदींनाच पंतप्रधान करणार असं रक्षा खडसे यांनी म्हटलंय। तर एकनाथ खडसेंना उमेदवारी मिळाली तरी विरोधात कोणी असो मात्र नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे असं रक्षा खडसे म्हणालेत। याबाबत रक्षा खडसे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। संपूर्ण राज्याचं लक्ष असलेल्या जळगाव आणि रावेर लोकसभेत खरं तर भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये जे आहे जळगावमध्ये खांदेपालट पाहिला असता तरी रावेर लोकसभेतून मात्र खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे आणि याबाबत बोलण्यासाठी स्वतः खासदार रक्षा खडसे आपल्यासोबत आहेत। ताई, खरं तर लोकशाहीमध्ये आपलं स्वागत आहे आणि अभिनंदन, तिसऱ्यांदा आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे, काय भावना आहे? आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी, कारण की गेल्या अनेक दिवसापासून ज्या काही चर्चा सुरू होत्या पण कुठेतरी एक मनामध्ये विश्वास होता, कारण की 10 वर्ष मी ह्या रावेर मतदारसंघाला दिलेले आहे। जनतेने माझ्यावर विश्वास देऊन कायम मला जास्त मतांनी निवडून दिलेलं आहे आणि ह्यावेळेससुद्धा पक्षश्रेष्ठांनी आदरणीय मोदी साहेब असतील, अमित शहाजी असतील, नड्डाजी असतील, आमचे देवेंद्रजी असतील, त्याच्यानंतर बावनकुळे साहेब असतील, आमचे इथले नेते आदरणीय गिरीश भाऊ असतील, यांनी सगळ्यांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला। ह्या काळामध्ये मला त्यांनी सगळ्यांनी खूप सहकार्य केलं, म्हणजे खरोखर मी पार्टीचे खूप मनापासून आभार मानते, कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागचा काळ कसा गेला पण सगळे लोक माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले। त्याच्यामुळे मला ही परत एक वेळा संधी दिली आणि खास करून जनतेचे पण मी खूप खूप आभार मानते की जे काही 10 वर्षामध्ये मी काम केलं त्या कामावर विश्वास ठेवून आणि जो काही सर्वे होत होता वारंवार त्याच्यावर नेहमी माझं नाव त्यांनी पुढे केलं आणि त्याच्यामुळे मला ही संधी मिळाली। तर मी आपले जनतेचे आणि पक्षश्रेष्ठींचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।